महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला यश, शासनाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित। महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आणि संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा शेतकरी नेते सुनील देवरे यांच्या नेतृत्वाखाली पारोळा तालुक्यातील बाहुटे परिसरात आंदोलन करण्यात आले। कणेरे, तुराटखेडे, मराठखेडे, सावखेडे आणि भालगाव धरण भरण्यासाठी असलेला गिरणा फीडर कालवा गेल्या 15 वर्षापासून बंद अवस्थेत आहे। या कालव्याला पाणी मिळावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी गिरणा कालव्यात उतरून बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केलं होतं। दिनांक 4 फेब्रुवारी पासून महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जिल्हा व तालुका स्तरावर सर्व शासकीय यंत्रणांसोबत बैठका सुरू होत्या। मात्र या बैठकीत शासन सदर कालवा सुरू करण्यास तयार नसल्याचं दिसून आल्याने संघटनेने आंदोलनाचा निर्णय घेतला। सकाळी 10 वाजता संघटनेचे पदाधिकारी, लाभार्थी शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिक गिरणा कालव्यात उतरून पाण्यात बसून आंदोलनाला सुरुवात केली। त्यानंतर जिल्हा अधीक्षक अभियंता गोकुळ महाजन व त्यांच्या टीमने आंदोलकांशी संपर्क साधून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली। मात्र लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा ठाम पवित्रा आंदोलकांनी घेतला। यानंतर लघु पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता चंद्रकांत धनगर यांनी शासनाच्या वतीने पत्र देत 1 महिन्याच्या आत सदर फीडर कालवा सुरू करण्यात येईल अशी लेखी हमी दिली होती। त्यानंतर शेतकरी नेते सुनील देवरे आणि आंदोलकांनी आंदोलन स्थगित केले। तसेच 1 महिन्याच्या आत फीडर कालव्याचं काम सुरू झाले नाही तर पुन्हा आंदोलन करण्यात येईल अशी आक्रमक भूमिकाही आंदोलकांनी मांडली। आंदोलनस्थळी पारोळा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। या आंदोलनात महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष डॉक्टर विनोद चौधरी, कार्याध्यक्ष गुलाब पाटील, मृद व जलसंधारण समितीचे तालुका अध्यक्ष SZ पाटील, भडगाव तालुका अध्यक्ष अभिमान हाटकर, पारोळा तालुका सचिव नितीन पाटील, तालुका युवा अध्यक्ष निरंजन पाटील, शिवरे शाखा प्रमुख समाधान पाटील तसेच शुभम पाटील, सागर पाटील, सुखदेव पाटील, पंढरीनाथ खैरनार, गणेश पाटील, विकास पाटील, चतुर पाटील, रवींद्र पाटील, आबा पाटील, मुकेश पाटील, प्रवीण पाटील, धनंजय पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते। भालगावचे सरपंच गोविंदा पाटील यांच्यासह तुराटखेडे, सावखेडे व भालगाव येथील लाभार्थी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शासनाकडून मागणी मान्य झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। लोकनायक न्यूज